नमस्कार. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित पांडुरंगाष्टकम स्तोत्रातील चौथा श्लोक आज आपण पाहू. स्फुरत् कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. आता ह्या श्लोकाचा आपण अर्थ पाहू. स्फुरत् कौस्तुभालंकृतं कंठदेशे. कंठदेश म्हणजे गळा, कंठ म्हणजे गळा, कंठदेश म्हणजे गळ्याचा प्रदेश. ह्या गळ्याच्या प्रदेशात म्हणजे गळ्यामध्ये या पांडुरंगाने स्फुरत् कौस्तुभालंकृतं म्हणजे अतिशय दैदिप्यमान, स्फुरत् म्हणजे दैदिप्यमान, ज्या त्यातून प्रकाश किरण बाहेर पडतात असा कौस्तुभ म्हणजे कौस्तुभमणी, जो देवासुरांनी जेव्हा सागराचं मंथन केलं त्यानंतर जो कौस्तुभमणी निघाला, त्या कौस्तुभ मण्यातून निघालेला प्रकाश हा सर्व जग उजळून टाकतो. तर असा मणी या पांडुरंगाने धारण केलेला आहे. श्रिया जुष्ट केयूरकम श्रीनिवासम. श्री म्हणजे लक्ष्मी, निवास म्हणजे राहणे. ज्याच्या ठिकाणी ज्याच्या ठाई लक्ष्मी राहते तो श्रीनिवास म्हणजेच साक्षात पांडुरंग होय. त्याच्या बाहूवर बाजूबंद आहेत ते केयूर म्हणजे साधारण मोरासारख्या पक्षासारखे दिसणारे बाजूबंद अतिशय शोभून दिसतात. हा कसा आहे पांडुरंग? तर शिवम आहे. शिवम म्हणजे कल्याण करणारा. शंकरोती इति शंकर, जो कल्याण करतो तो शंकर म्हणजेच हा शिव आहे. म्हणूनच म्हणतात की पांडुरंग हे शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय यांचं एकत्रित स्थान आहे. म्हणून असा हा पांडुरंग शिवम आहे, शांतम आहे, अतिशय शांत आहे. आणि ईड्यम, शांत मीडियम मध्ये दोन शब्द आहेत, शांतम आणि ईड्यम. ईड्यम म्हणजे स्तुती करण्यास योग्य. हा पांडुरंग स्तुती करण्यास अतिशय योग्य आहे. आणि कसा आहे? वरम लोकपालम, श्रेष्ठ आहे. वरम म्हणजे श्रेष्ठ, लोकपालम म्हणजे लोकांचं पालन करणारा आहे. आता लोकांचं पालन करणारा, लोक म्हणजे आपल्यासारखा सामान्य माणूस, जनसमुदाय, किंवा लोक म्हणजे जग, दोन्ही अर्थ आहेत. त्यामुळे जगतपिता आहे तो, जगन्नियंता आहे असा पांडुरंग. तर अशा या पांडुरंगाला अहम परब्रह्मलिंगम पांडुरंगम भजे. मी अशा परब्रह्मस्वरूप, प्रतीकस्वरूप भगवान पांडुरंगाला नमस्कार करतो. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. पंढरीनाथ महाराज की जय.